चांद्यापासून मेंढ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ कोणा सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 20 बाय 20च्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या ह्या बसू शकतात. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करावे, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 20 बाय 20च्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या ह्या बसू शकतात. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर, की 20 बाय 20च्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या ह्या बसू शकतात. जर हा प्रश्न मी आपल्याला विचारला की 20 बाय 20च्या शेडमध्ये आपल्या मताने किती गावरान कोंबड्या बसू शकतात, तर सामान्यतः तुमचं उत्तर काय असेल? तर माझ्या मते काही कुक्कुटपालक बांधव म्हणतील की सर 250 बसतील, काही जण म्हणतील 300, काही जण म्हणतील 350, तर काही जण म्हणतील 400, जास्तीत जास्त 500. पण जेवढा तुम्ही विचार केलाय ना त्याही पेक्षा कमीत कमी दुप्पट कोंबड्या या 20 बाय 20च्या शेडमध्ये बसू शकतात. त्या कशा पद्धतीनं बसू शकतात, त्याच्यासाठी कशा पद्धतीनं अरेंजमेंट ही करायला पाहिजे हे सगळं समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपली पैशाची, जागेची, वेळेची आणि मेहनतीची 100% बचत होऊन जाईल. ते कशा पद्धतीनं व किती प्रमाणात होईल सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून आता सांगतो. सर्वात प्रथम 20 बाय 20चा शेड निर्माण करायचं म्हटलं तर कशा पद्धतीनं आपण सर्वांनी या ठिकाणी आखणी करायला पाहिजे. लक्षात घ्या, शेड उभारत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की शेड हा नॉर्मल जमिनीपेक्षा कमीत कमी 2 फूट उंचीवरती असावा. याच्यामुळं काय होईल की भविष्यामध्ये जेव्हा जमिनीवरती पाण्याचं संचयन होईल तेव्हा जी ओल येते तर ती शेडमध्ये येणार नाही. त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन कोंबड्यांवरती व पिल्लांवरती येण्याचं जे असणारं प्रमाण आहे ते 100% कमी होऊन जाते. नाहीतर आपला शेड जर जमिनीलगत असेल, म्हणजे बाहेरची जमीन आणि शेड यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा उंचवटा जर नसेल तर याच्यामुळे 12ही महिने आपल्या कोंबड्या आणि आपले पिल्लं हे आजारी पडू शकतात. म्हणून लक्षात घ्या, शेड उभारत असताना शेड हा कमीत कमी 2 फूट उंचीवरती असायला हवा. काही जण म्हणतील की सर आमच्याकडे सर्व जमीन ही एकलग आहे, म्हणजे उंचवटा कुठेही नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 20 फूट लांबी 20 फूट रुंदी असं पूर्ण उपाययोजन करा आणि तेवढी जागा 2 फूट उंचीपर्यंत भरून घ्या. आता एवढ्या प्रमाणात भरली तर आपलं इथं काम संपलं असं आपण समजू शकतो. म्हणजे जे बॅक्टेरियल इन्फेक्शनचा जो एक त्या ठिकाणी टेन्शन आहे, जो एक अडचणीचा मुद्दा आहे तो निघून जाईल. आता आपण समजा उंचवट्याचा विचार करून जागेची निवड केली. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला 8 खड्डे हे खोदायचे येतात. तर त्याच्यामधले 4 खड्डे मोठी असली पाहिजेत, 4 खड्डे छोटी असली पाहिजेत. तर बघा, सर्वात प्रथम 20 फूट लांबी 20 फूट रुंदी घेतली तर 4 कोपऱ्यात 4 खड्डे खोदा. आता 4 कोपऱ्यात 4 खड्डे खोदले की त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला 10-10 फूट डिस्टन्स घ्यायचे आणि 10-10 फूट डिस्टन्सवरती त्या ठिकाणी छोटे छोटे खड्डेही खोदायचे. म्हणजे आपण जर बघितलं तर 4 कॉर्नरला 4 खड्डे आले मोठे मोठे आणि त्यानंतर 10 फुटाच्या डिस्टन्सवरती जे लांबी आणि याच्या जिथं ज्या साईडनं जाळी येणार आहे तर तिथं
आपण 10-10 फुटाच्या डिस्टन्सवरती त्या ठिकाणी छोटे छोटे खड्डे खोदायचे. प्रथम काय करायचे, मग आपल्याला जी 4 मोठी खड्डे त्याच्यामध्ये वाळू, सिमेंट आणि त्या ठिकाणी मेटल म्हणजे गिट्टी एकत्र करून अँगल पहिले हे टाकून त्याला त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करून घ्यायचे, ज्यामुळं काय होईल की आपले जे अँगल किंवा चॅनल ते अजिबात त्या ठिकाणी हलणार नाही. मग जी छोटी छोटी खड्डे येतं त्याच्यामध्ये सेमी पोल्स रोवायचे, त्याची साईज त्या तुलनेत कमी असेल, पण हे सपोर्टिंगचं काम करतील. शेडच्या आतमध्ये सेंटरला काही आपल्याला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी अँगल घ्यायची गरज नाही. तर असे आपले 4 मोठे खड्डे आणि 4 छोटे खड्डे हे आपण भरून घ्यायचे. भरून घेतल्यानंतर काय करायचंय की आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर सर्वात प्रथम जर कुणाला तंडी द्यायची असेल तर तंडी देऊ शकतात, अथवा जर आपली आर्थिक परिस्थिती फार व्यवस्थित नसेल तर तुम्हाला काय करायचंय, छोटंसं खोदकाम करायचंय आणि त्याच्यामध्ये काय करायचं, काच वगैरे काय ते टाकायचं आहे आणि त्यावरती व्यवस्थित इन प्लॅनिंगनं 5 ते 6 विटांचे थर घ्यायचे. 5-6 विटाचे थर घेऊन टाका. त्यानंतर काय करायचंय, त्या विटांना आतमधून आणि बाहेरून प्लास्टर करून घ्यायचंय. प्लास्टर केल्यानंतर काय करायचं, एक चौक तयार होईल तिथं. जवळपास एक 5-6 विटा असतात, म्हणजे हाईट बरीच भेटेल. तर तुम्हाला खालचे 2 विटांचे जे थर आहेत ते त्या ठिकाणी मुरुम टाकून बुजून घ्यायचे. पण हे मुरुम टाकण्यापूर्वी त्यात काचं वगैरे जे काय तुमच्याकडे अडचणीचं अनुकुचीत आहे ते सगळं टाकून द्यायचे आणि त्याच्यावरती मग काय करायचं, मुरुम पसरवायचा, पांगवायचा आणि त्याच्यावरती पाणी टाकून धुम्मस करायची, म्हणजे पूर्ण दाबून घ्यायचे. मग त्याच्यानंतर काय करायचे, त्यावरती 3 इंचाचा आपल्याला PCCचा थर म्हणजे कोबा किंवा काँक्रिटीकरण करून घ्यायचे आणि त्यावरती फरशी अंथरून टाकायची. याच्यामुळं काय होईल की मजबूती जबरदस्त होईल, म्हणजे खालून मुंगूस असो, घूस असो, कसल्याही प्रकारच्या जमिनीतून येणाऱ्या श्वापदाचा आपल्या पक्ष्यांना त्या ठिकाणी अडचण भासणार नाही. आता असं केल्यानंतर काय होणार, ही प्रोसेस आपली या ठिकाणी खालच्या साईडची फंडामेंटली कंप्लीट होऊन जाईल. 1% सुद्धा इथं अडचण भासणार नाही. जेव्हा तुम्ही पिल्लं किंवा कोंबड्या आणताल तर या फरशीवरती तुम्हाला साफसफाई करून मग धानाची तूस टाकून एक निर्जंतुकीकरणाचा स्प्रे घ्यायचा आणि त्यात कोंबड्या पिल्लं सोडून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, चहू बाजूंनी, चारही बाजूंनी काय करायची, 0 साईजची जाळी वापरायची, कोंबडी जाळी, आणि समोरच्या साईडला 3x7चा एक दरवाजा सोडायचा आहे, ज्याची उंची 7 फूट असेल आणि रुंदी 3 फूट असेल. आणि वरच्या साईडनं मग टीनचे किंवा सिमेंटचे पत्रे यूज करायचे. मग त्यांना काय करायचे, आपल्याला नट बोल्टमध्ये फिट करून घ्यायचे, ज्याच्यामुळे ते कधीही पत्रे उडणार नाहीत. तर अशा पद्धतीनं 20x20चा हा शेड निर्माण होईल. आता 20x20चा हा शेड आपण निर्माण केला, तर हा शेड निर्माण केल्यानंतर आता तसं बघायला गेलं तर कोंबड्या ह्या 20x20ची जागामध्ये स्क्वेअर फीटला एक कोंबडी पकडली तर 400च बसतील. मग आता सर तुम्ही तर म्हटले आम्ही म्हणू त्याच्यापेक्षा दुप्पट कोंबड्या बसतील. हो, मी त्या मताशी ठाम आहे, तुम्हाला दुप्पट कोंबड्या बसून दाखवतो. आता इथं काय करायचंय, आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण चहू बाजूकडे निरीक्षण करा. तर आता समजा ही एक जाळी आहे, तर जाळीला पाऊण फूट जागा सोडून समोर यायचे आणि त्या पाऊण फूट जागेला सोडलं म्हणजे 22.5 सेंटीमीटरची जागा सोडली तर आपल्याला 2 फूट, त्यानंतर 4 फूट, त्यानंतर 6 फूट आणि त्यानंतर 8 फूट अशा हाईटवरती आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचाचा चौरस पाईप हा टाकायचा आहे आणि त्याला मध्यभागी जे सेमी पोल्स आहेत आपले छोटे खड्ड्यामध्ये छोटे अँगल्स आहेत त्याला सुद्धा जोडून घ्यायचं आहे, म्हणजे सपोर्ट राहील. अशा पद्धतीनं ही रचना चारही बाजूंनी करायची, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मग आपण जर बघितलं तर 20 फूट लांबीचा आडवा पाईप बसेल, तर असे 4 पाईप एका साईडला बसतील. 20 फुटाच्या एका पाईपवरती कमीत कमी 30 गावठी कोंबड्या बसतात. जर एका साईडला 4 पाईप असतील तर 30 गुणिले 4 म्हणजे 120 कोंबड्या. अशा 4 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. यानुसार 120 गुणिले 4 म्हणजे 480 कोंबड्या. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर आपल्या डोक्याच्या वरती 8 फूट हाईटवरती आपण पुन्हा त्या ठिकाणी 2 फूट रुंदीवरती पाईप टाकू शकतो 20-20 फुटाचे. यानुसार 8 पाईप बसतील. 8 गुणिले 30 म्हणजे एकंदर 240, म्हणजे आपण साईडच्या आणि डोक्यावरच्या असणाऱ्या बाजूस हाईटचा विचार केला तर हवेमध्ये जवळपास 720 कोंबड्या इथं बसवू शकतो. त्यानंतर खाली 20x20 मध्ये 400 स्क्वेअर फीटमध्ये 400 कोंबड्या, म्हणजे एकंदर 1120 कोंबड्या बसायला काही हरकत नाही. त्यानंतर आपण जर विचार केला तर समोर 3x7चा दरवाजा सोडलाय, तिथं 2, 4 आणि 6 फूट हाईटवरती तर आडवे पाईप बसणार नाहीत.
जर ती जागा वगळली तर तिथं 20 कोंबड्या कमी बसतील, म्हणजे 1120 पैकी 20 कोंबड्या गेल्या तर 1100 कोंबड्या बसतील. त्यातही आपण 100 वरच्या कोंबड्या सोडून देऊ, म्हणजे 20/20 जागेमध्ये कमीत कमी 1000 कोंबड्या बसायला काही हरकत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, हे ॲक्युरेट कॅल्क्युलेशन आहे. तरी देखील भीती वाटत असेल तर आपण 700-800च टाका, 200-100ची आणखी जागा शिल्लक ठेवा. जर 1000 कोंबड्या या शेडमध्ये बसल्या तर सामान्यतः किती इन्कम होईल? तर लक्षात घ्या, 1000 कोंबड्या म्हणजे त्याच्यामध्ये 900 कोंबड्या व 100 कोंबड्या असतील. यानुसार 900 कोंबड्यांचं अंडे उत्पादन 45% जो गावठीचा एक रेशो त्यानुसार पकडलं तर 405 अंडे दिवसाला मिळतील. म्हणजे याचा अर्थ कमीत कमी 400 अंडे मिळायला हरकत नाही. 400 अंड्यांचा एकंदर विचार केला तर 400 अंडे गुणिले रेट जो आहे तो 10 रुपये, तर 400 गुणिले 10 म्हणजे 4000 रुपये. यामधून 1000 रुपये खाद्य खर्च व 200 रुपये अतिरिक्त असणारा मग औषध पाण्याचा व इतर इमर्जन्सीचा खर्च पकडला तर 4000 रुपयातून 1200 रुपये वजावट केली तर 2800 रुपये शिल्लक राहतात. 2800 गुणिले एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात, त्यानुसार 84,000 रुपयाचा तुम्हाला या ठिकाणी मिळकत प्राप्त होऊ शकते. जर 84,000 पैकी 9,000 सोडून जरी दिले तरी 75,000 निव्वळ नफा प्राप्त करायला काही हरकत नाही. म्हणजे 20/20च्या शेडमध्ये गावठी कुक्कुटपालन करून आपण अलगदपणे सहजगत्या या ठिकाणी दर महिन्याला 75,000 रुपयांचा निव्वळ नफा हा प्राप्त करू शकतो. कुणाचा नफा यापेक्षा कमी होईल, कुणाचा नफा याहीपेक्षा जास्त राहील. ज्याचं असणारं नियोजन जेवढं पक्क, जेवढं जबरदस्त, त्याचा असणारा उत्पन्नाचा स्रोत तेवढा जास्त असू शकतो. म्हणजे एका शिक्षकाचं काम असते शिकवणं, त्यातील असणारे विद्यार्थी आपापल्या परीने ग्रहण करतात. त्यातून कोणी 100 पैकी 100 घेतो तर कोणी 100 पैकी 35 घेण्यासाठी सुद्धा अडचणीत येतो. सरतेशेवटी आपण ज्या पद्धतीने नियोजन कराल त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्पन्नाचा स्रोत म्हणजे मिळकत प्राप्त होऊन जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, की अशा पद्धतीने जेव्हा कार्यनियोजन करायचं असते, अशा पद्धतीने जेव्हा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असतो तेव्हा योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि हीच आपली अडचण दूर करण्यासाठी रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी घेऊन आलो आहे आपल्या सर्वांसाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन हे केलं जाते, दिलं जाते. ज्या सखोल मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. आणि जी ऑनलाईन ट्रेनिंग आपल्या असणाऱ्या फार्मचा चेहरा मोहरा हा पालटून टाकणार आहे. मग अशी असणारी ही ऑनलाईन ट्रेनिंग असते कधी? तर लक्षात घ्या, ही ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता. तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला एक लेक्चर होते, त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते. वेदर बुलेटिनमध्ये पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार, त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे त्यांचा मृत्यूदर कमी राहण्यास मदत होते. सेगमेंट नंबर 3 मध्ये प्रश्न उत्तर असतात. जेवढी प्रश्न आठवडाभरात निर्माण झाली असतील त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हास दिली जातात, ज्यामुळे कसल्याही प्रकारची शंका, सस्पेक्शन, अडचण या ठिकाणी निर्माण होत नाही किंवा राहत नाही. आणि जर अडचण असेल तर लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करणं काही जिकरीचं नाही. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की बाबा हे झालं रविवारचं. इतर दिवशी जर अडचण आली तर सोल्युशन कोण देणार? तर याच्यासाठी आपण दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती संपर्क साधून प्रश्न विचारून त्या प्रश्नाची उत्तरं प्राप्त करू शकतात. तात्काळ दिल्या जाणाऱ्या उत्तरांमुळे आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण व अडसर भासत नाही व लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सुद्धा सामील व्हायचं आहे. आम्ही कशा पद्धतीनं सामील व्हायचं? ज्यांना या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे त्यांना एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. आपल्याला सर्वात प्रथम लखन सरांना कॉल करावा लागेल. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. आपण लखन सरांना कॉल केला की लखन सर फोन उचलतील. मग लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील.
एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर त्यानंतर व्हॉट्सअपला पाठवतील. जो फोनपे गुगल पे नंबर आहे 8265 088 460 म्हणजे 8265 088 460. यावरती फक्त आपल्याला 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं जर आपण सर्वांनी केलं तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल. ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊन जाईल या ठिकाणी परिपूर्ण. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण जॉईन झाले तर आपल्याला मुख्य 4 फायदे होतात. नंबर 1, आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. नंबर 2, आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण 80% कमी होते. कारण कोंबड्यांचं व पिल्लांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाते वेळोवेळी, ज्यामुळे कोंबडीवर व पिल्लावरती सहजासहजी आजार येत नाहीत आणि आले तर तात्काळ इलाज मिळतो. त्यामुळे ते आजार टिकत नाहीत, त्यामुळे मृत्यूदर कमी राहतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा की बाबा शेड उभारत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायची, लांबी, रुंदी, उंची व त्याचबरोबर दिशा. तर हे सगळं समजावून सांगितलं जाते, ज्यामुळे आपल्या पैशाच्या, वेळेची, जागेची आणि मेहनतीची बचत होऊन जाते. चौथा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे काय की बाबा आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन हे आपणास केले जाते, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन पण कमी होऊन जाते. तर अशा पद्धतीने आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिले जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊन जातो परिपूर्ण. खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करून जर आपल्याला भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे मार्गदर्शन आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उपलब्ध होईल. हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी व लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आजच रजिस्ट्रेशन करून घ्या. यासाठी कॉल करा लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप मोफत आहे. यात आपण मोफत सामील होऊ शकतात. या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की 20x20च्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या ह्या बसू शकतात. तरी देखील या व्हिडिओबद्दल काही अडचण असेल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही प्रश्न असतील तर विचारत चला. कमेंट सेक्शनच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहीन. व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांची व कुक्कुटपालक बांधवांची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.